Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the new topic. It is income from other sources. It is a practical topic, and in this particular topic, we are going to study which incomes are taxable under the head income from other sources and how the taxable income is calculated under this particular head. हा जो नवीन टॉपिक आहे ज्याचं नाव आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण कोणकोणते इन्कम्स हे या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेडिंगमध्ये टॅक्सेबल होतात हे आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हे जे हेडिंग आहे याचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल देखील पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द टॉपिक. द नेम ऑफ द टॉपिक इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. In the earlier lectures, we have seen the concept of heads of income, in which we have seen that the income received by a particular person, by a particular individual, is classified in the 5 categories. एखादा व्यक्ती असेल, एखाद्या व्यक्तीला जे काही इन्कम मिळतं ते मिळणारं इन्कम हे वेगवेगळ्या मार्गाने मिळू शकतं. इन्कम मिळण्यासाठी व्यक्तीला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, वेगवेगळे सोर्सेस आहेत. We know that there are various options, various sources from which an individual person can earn an income. Okay, the income received, the income obtained by a particular person, these incomes are classified into 5 different heads under Income Tax Act. Okay, जरी वेगवेगळे उत्पन्नाचे मार्ग असले, उत्पन्न मिळवण्यासाठी, इन्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग जरी असले तरी हे जे काही वेगवेगळे इन्कम्स मिळतात हे इन्कम्स इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे एकूण 5 हेड्समध्ये क्लासिफाय केले जातात. वी नो दॅट द फर्स्ट हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, पहिले हेडिंग काय आहे इन्कम टॅक्सच्या दृष्टीनं तर इन्कम फ्रॉम सॅलरी. जो व्यक्ती एखाद्या ठिकाणी जॉब करतो, नोकरी करतो आणि त्या केलेल्या कामाबद्दल त्याला रेम्युनरेशन मिळतं एम्प्लॉयरकडून, ओके, त्या इन्कमला इन्कम फ्रॉम सॅलरी असं म्हटलं जातं. अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी ऑल द इन्कम्स रिसिव्ड फ्रॉम द एम्प्लॉयर आर टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. कोणताही व्यक्ती तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबला असो, गव्हर्नमेंटमध्ये असो किंवा कोऑपरेटिव्हमध्ये असो, तो परमनंट असो किंवा टेम्पररी असो, तो क्लास 1 पोस्टवर असो किंवा क्लास 4 पोस्टवरती असो, जर एखाद्या व्यक्तीला केलेल्या कामाचा मोबदला रेम्युनरेशन हे जर त्या एम्प्लॉयरकडून मिळत असेल, ओके, तर जे काही मिळणारं रेम्युनरेशन आहे, इन्कम आहे, इट इज कॉल्ड एज अ इन्कम फ्रॉम सॅलरी. सो इन्कम फ्रॉम सॅलरी इज द फर्स्ट हेड ऑफ इन्कम. आणि या हेडिंगखाली सॅलरी, जॉब करून जे काय पगार मिळतो, जो काय पगार मिळतो किंवा इतर काही इन्कम मिळतं ते सर्व इन्कम्स हे इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडमध्ये ते टॅक्सेबल मानलं जातं. दिस इज फर्स्ट हेड ऑफ इन्कम. देन सेकंड हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, वी हॅव सीन दॅट व्हॉट इज हाऊस प्रॉपर्टी. ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट देर आर 2 टाईप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी म्हणजे घर 2 प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. सेल्फ ऑक्युपाईड म्हणजे काय? सेल्फ म्हणजे स्वतः. जर घराचा वापर स्वतःच्या राहण्यासाठी केला जात असेल किंवा घरातल्या लोकांच्या राहण्यासाठी केला जात असेल तर अशा घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. If any house property is used for the residence of own or family members, then it is called as a self-occupied house property. एखादं घर आहे, त्या घराचे तुम्ही ओनर आहात. जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरामधील लोक जर त्या घरामध्ये राहत असतील तर अशा घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. अँड सेकंड टाईप ऑफ हाऊस इज लेट आउट हाऊस. लेट आउट हाऊस म्हणजे काय? व्हेन एनी हाऊस इज गिव्हन ऑन अ रेंट टू एनी टेनंट देन दॅट पर्टिक्युलर हाऊस इज कॉल्ड एज अ लेट आउट हाऊस. जर एखादं घर हे जर आपण एखाद्या टेनंटला, भाडेकरूला राहण्यासाठी दिलं असेल तर अशा घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. दिस इज सेकंड हेड ऑफ इन्कम.
ओके, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, मग ती हाऊस प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाईड असो किंवा लेट आऊट असो. ओके, जर स्वतःच्या राहण्यासाठी घराचा वापर केला जात असेल तर ती सेल्फ ऑक्युपाईड, आणि जर ती रेंटवरती कुणाला दिली असेल तर त्या घराला लेट आऊट हाऊस असं म्हटलं जातं. ओके, ही जी काय हाऊस प्रॉपर्टी असते, या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या हेडमध्ये ते कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, दिस इज सेकंड हेड ऑफ इन्कम, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. त्यानंतर द थर्ड हेड ऑफ इन्कम इज प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन. एखाद्या व्यक्तीचा बिझनेस असेल, ओके, किंवा प्रोफेशन असेल. प्रोफेशन इन्क्लूड्स फॉर एक्झाम्पल डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर, आर्किटेक्ट एक्सेट्रा एक्सेट्रा, ॲडव्होकेट. ओके, एखादा व्यक्ती प्रोफेशनल असेल तर प्रोफेशन चालवून जे काही त्या व्यक्तीला इन्कम मिळतं ते इन्कम प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन या हेडिंगखाली ते कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, एखाद्या व्यक्तीचं प्रोफेशन असू शकतं, तसंच एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा एखादा बिझनेस असू शकतो. द बिझनेस मे बी सोल प्रोप्रायटर बिझनेस, business may be partnership business may be joint Hindu family business, or it may be a company. Okay, the business may be small business, medium size business, or a large size business. The profit which is earned or the income which is earned by running any business is calculated, is taxable under the head profits and gains of business or profession. कोणत्याही व्यक्तीने एखादा बिझनेस चालू केला, तो बिझनेस सोल प्रोप्रायटरी असेल, पार्टनरशिप असेल, जॉईंट हिंदू फॅमिली असेल किंवा कंपनी असेल, तो बिझनेस छोटा असेल मोठा असेल, बिझनेस करून जे काही इन्कम मिळतं ते इन्कम प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन या हेडखाली ते टॅक्सेबल म्हणून कॅल्क्युलेट केलं जातं. सो प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन इज द थर्ड हेड ऑफ इन्कम. इन्कम टॅक्समध्ये एखाद्या व्यक्तीला जे काय इन्कम मिळतं ते इन्कम ह्या 5 हेड्समध्ये क्लासिफाय केलं जातं. त्यातला पहिला प्रकार आपण पाहिला इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरा प्रकार पाहिला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तिसरा प्रकार प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन. हे झाले 3 हेड्स. देन द फोर्थ हेड ऑफ इन्कम इज कॅपिटल गेन. वी नो द कन्सेप्ट ऑफ गेन. गेन मीन्स फायदा. What is capital gain? Capital gain means the profit arising from sale of capital asset. एखादी कॅपिटल असेट विकून जर आपल्याला फायदा झालेला असेल तर त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. मग वर्षभरामध्ये वर्ष आपलं चालू होतं 1 एप्रिलला. The financial year, the previous year starts on 1st April and it ends on 31st March. During the particular year, if an individual sells any capital asset and earns certain amount of profit, then that particular profit is called as a capital gain, and this capital gain, this profit is taxable under the head capital gain. एखाद्या वर्षी एखादी असेट विकली असेल आणि असेट विकून जर काय फायदा झाला असेल तर तो झालेला जो फायदा आहे तो फायदा कॅपिटल गेन म्हणून तो टॅक्सेबल हा मानला जातो. कॅपिटल गेन या हेडिंगखाली तो कॅल्क्युलेट केला जातो. दीज आर द 4 हेड्स ऑफ इन्कम. नाव द लास्ट हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, शेवटचे हेड ऑफ इन्कम काय? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. म्हणजेच काय, या हेडमध्ये कोणते इन्कम घ्यायचे तर ऑल दोज इन्कम्स विच आर नॉट कव्हर्ड इन द अबव 4 हेड्स. पहिले हेड होतं इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरं हेड आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तिसरं आहे प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, आणि चौथे हेड आपण आत्ताच पाहिलं ते म्हणजे कॅपिटल गेन. जे इन्कम्स ह्या पहिल्या 4 हेड्समध्ये इन्क्लूड होऊ शकत नाहीत असे सर्व इन्कम हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून ते कॅल्क्युलेट केले जातात. काय सांगितलं बघा, फॉर कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम ऑल टॅक्सेबल इन्कम शुड फॉल अंडर एनी वन ऑफ द अबव 5 हेड्स ऑफ इन्कम. कोणतंही इन्कम असेल कोणतंही, ते इन्कम हे जे 5 हेड्स आहेत, पहिलं हेड सॅलरी, दुसरं हेड हाऊस प्रॉपर्टी, तिसरं हेड बिझनेस ऑर प्रोफेशन, चौथं हेड आहे कॅपिटल गेन आणि 5वं हेड आहे अदर सोर्सेस. कोणतंही इन्कम असू ते इन्कम या 5 हेड्समध्ये आपल्याला क्लासिफाय करावं लागतं, वर्गीकरण त्याचं करावं लागतं. बघा, इफ एनी टाईप ऑफ इन्कम डज नॉट बिकम पार्ट ऑफ एनी वन ऑफ द अबव फर्स्ट 4 हेड्स. जर एखादं इन्कम आहे ते इन्कम जर ह्या पहिल्या 4 हेड्समध्ये फर्स्ट 4 म्हणजे कोणकोणते, सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस प्रोफेशन आणि कॅपिटल गेन, या 4मध्ये जर ते इन्कम इन्क्लूड केलं जाऊ शकत नसेल
तर काय सांगितलं बघा, इट शुड बी इन्क्लुडेड इन द फिफ्थ हेड दॅट इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. जे पाचवं हेड आहे अदर म्हणजे इतर सर्व इन्कम, जे इन्कम्स पहिल्या 4 हेड्समध्ये इन्क्लूड होऊ शकत नाहीत ते सर्व इन्कम्स हे पाचवं जे हेड आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस त्यामध्ये ते ॲड केले जातात, तिथं ते दाखवले जातात. आणि म्हणूनच हे जे शेवटचं हेड आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस त्याला रेसिड्युअल हेड असं म्हटलं जातं. रेसिड्युअल म्हणजे शिल्लक राहिलेले सर्व इन्कम हे या हेडमध्ये इन्क्लूड केले जातात, विच इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. सो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हे जे हेड आहे या अंतर्गत कोणकोणते इन्कम येतात बघा. काय सांगितलं द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस इज अ रेसिड्युअरी हेड किंवा रेसिड्युअल हेड. ओके, जे शिल्लक इन्कम्स आहेत, जे इन्कम्स पहिल्या 4मध्ये येऊ शकत नाहीत, ऑल दीज इन्कम्स आर रेकॉर्डेड अंडर द हेडिंग इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. काय सांगितलं बघा, इट कव्हर्स ऑल द इन्कम्स ऑफ असेसी विच आर टॅक्सेबल. ह्या हेडमध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये कोणते इन्कम्स येतात, तर ऑल द इन्कम्स विच आर टॅक्सेबल बट आर नॉट कव्हर्ड इन द अर्लियर 4 हेड्स. जे त्याच्या अगोदरचे 4 हेड्स आहेत कोणकोणते, पहिलं सॅलरी, दुसरं हाऊस प्रॉपर्टी, तिसरं बिझनेस ऑर प्रोफेशन आणि चौथं कॅपिटल गेन. या 4 हेड्समध्ये जर एखादी इन्कम येत नसेल तर ते सर्व इन्कम्स हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये दाखवले जातात. So the head income from other sources, which is a fifth head, which is a last head, this head covers all those incomes which are taxable. या हेडमध्ये कोणते इन्कम्स येतात, जे इन्कम्स टॅक्सेबल आहेत परंतु ते पहिल्या 4 हेड्समध्ये, मग ते सॅलरी असेल, हाऊस प्रॉपर्टी असेल, बिझनेस प्रोफेशन असेल किंवा कॅपिटल गेन असेल, या 4 हेड्समध्ये इन्कम इन्क्लूड होऊ शकत नाही असे सर्व इन्कम्स हे अदर सोर्सेस इन्कम म्हणून ते 5व्या हेडमध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये दाखवले जातात. ओके, दिस इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्यानंतर काय सांगितलं बघा, सेक्शन 56 मेन्शन्स द इन्कम्स टॅक्सेबल अंडर धिस हेड. हे सर्वात महत्त्वाचं, इन्कम टॅक्समधील जो सेक्शन 56 आहे या सेक्शनमध्ये कोणकोणते इन्कम्स हे इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये इन्क्लूड केले पाहिजे ते सर्व इन्कम्स हे ह्या सेक्शन 56मध्ये सांगितलेले आहेत. सो सेक्शन 56 gives the various incomes which are taxable under the head income from other sources. जे हेडिंग आहे, जे हेड आहे इन्कमचं, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, या हेडिंग खाली कोणकोणते इन्कम्स हे टॅक्सेबल आहेत हे सर्व लिस्ट ही त्या सेक्शन 56 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये दिलेली आहे. त्यानंतर काय सांगितलं बघा, सेक्शन 57 and section 58 indicates the deductions which are admissible and inadmissible while calculating the income under this head. ओके, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचं कॅल्क्युलेशन करत असताना कोणकोणते डिडक्शन्स अलाउड आहेत, ॲडमिसिबल म्हणजेच अलाउड आहेत आणि इनॲडमिसिबल म्हणजे डिसअलाउड आहेत. ऑल दीज डिडक्शन्स आर गिव्हन इन सेक्शन 57 अँड 58. इन्कम टॅक्स ॲक्टमधील 56 सेक्शनमध्ये कोणते इन्कम्स टॅक्सेबल, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ह्या हेडिंगखाली ते दिलेले आहेत आणि जे इन्कम्स टॅक्सेबल आहे त्या इन्कम्सवरती कोणत्या डिडक्शन्स आहेत त्या डिडक्शन्स सेक्शन 57 आणि सेक्शन 58मध्ये दिलेल्या आहेत. आता कोणकोणते इन्कम्स आहेत बघा काय सांगितले, फॉलोइंग आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ सच इन्कम्स विच आर टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. हे जे आपलं हेडिंग आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, या हेडिंग अंतर्गत कोणकोणते इन्कम्स येतात, म्हणजे कोणकोणते इन्कम्सला अदर सोर्सचं इन्कम मानलं जातं बघा. फर्स्ट इज इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, आपल्याला व्याज मिळालं. ओके, कोणतं व्याज मिळालं, बँकेकडून डिपॉझिट्सवरती व्याज मिळालं. आपल्याला माहिती आहे की आपण बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिपॉझिट्स ठेवू शकतो. उदाहरणार्थ सेविंग डिपॉझिट, सेकंड इज फिक्स्ड डिपॉझिट, थर्ड इज रिकरिंग डिपॉझिट, fourth is current deposit, etc etc. There are various types of deposit which we can make in the bank. Okay, and the interest which is received from these deposits is taxable under the head income from other sources. आपल्याला बँकेकडून जे काही व्याज मिळतं ते जे काही व्याज मिळालेलं आहे, जे काही इन्कम मिळालेलं आहे त्या इन्कमला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस असं मानलं जातं. व्याज मिळालं, बँकेकडून व्याज मिळालं किंवा डिपॉझिट्स विथ कंपनीज, एखाद्या कंपनीमध्ये डिपॉझिट म्हणजे ठेवली पैसे, जसे बँकेमध्ये पैसे ठेवता येतात
डिपॉझिट करता येतात तसं कंपनीमध्ये सुद्धा डिपॉझिट करता येतं. मग त्या डिपॉझिटवरती सुद्धा व्याज मिळतं. व्याज मिळालं ते जे इन्कम आहे ते सुद्धा अदर सोर्सचं इन्कम मानलं जातं. त्यानंतर पर्सनल लोन गिव्हन. आपण जर एखाद्या व्यक्तीला कर्ज दिलं, कर्जावरती जर समजा आपल्याला व्याज मिळालं, आपण कर्ज दिलं आहे, त्या कर्जावरती जर आपल्याला व्याज मिळालं, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन लोन्स गिव्हन, इंटरेस्ट रिसिव्ड इज इन्कम अँड इट इज टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्यानंतर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज इश्यूड बाय फॉरेन गव्हर्नमेंट. ओके, जर एखाद्या दुसऱ्या देशातील गव्हर्नमेंटच्या काही सिक्युरिटीज असतील आणि त्यामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्यावरती आपल्याला इंटरेस्ट रिसिव्ड झालं, इंटरेस्ट मिळालं, तर ते सुद्धा इन्कम हे अदर सोर्सचं इन्कम मानलं जातं. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इंदिरा विकास पत्र, इंटरेस्ट ऑन किसान विकास पत्र, हे जे काय इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आहेत यावरती जे काय आपल्याला व्याज मिळेल, जर आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट काही केली असेल, मग ते किसान विकास पत्र असेल किंवा इंदिरा विकास पत्र असेल, यामध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याच्यावरती जे काही व्याज मिळतं ते व्याज इंटरेस्ट हे अदर सोर्सचं इन्कम मानलं जातं. ओके, सो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये कोणतं फर्स्ट पॉईंट काय येतो तर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन बँक डिपॉझिट, ऑन डिपॉझिट्स विथ कंपनीज, ऑन लोन्स गिव्हन, ऑन सिक्युरिटीज ऑफ फॉरेन गव्हर्नमेंट, इंदिरा विकास पत्र आणि किसान विकास पत्र, यावरती जे काही व्याज मिळतं ते जे काही व्याजाचं इन्कम आहे ते व्याज हे इन्कम फ्रॉम अदर सोर्स हे मानलं जातं. ते अदर सोर्सचं इन्कम आहे, अशा प्रकारे त्याचं कॅल्क्युलेशन हे केलं जातं. दिस इज फर्स्ट इन्कम. देन सेकंड इन्कम इज डायरेक्टर्स फीज. डायरेक्टर्सना फी मिळाली. ओके, कशासाठी फी मिळते? फॉर अटेंडिंग द मीटिंग्स ऑफ द कंपनी. कंपनीच्या मीटिंग्स अटेंड केल्याबद्दल डायरेक्टर्स जे असतात, संचालक जे असतात, त्यांना ही फी मिळते. ही जी काही त्यांना फी मिळाली आहे, इन्कम मिळालेलं आहे, इट इज ऑल्सो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. हे देखील इन्कमला अदर सोर्सचं इन्कम असं मानलं जातं. दिस इज सेकंड. देन थर्ड इज इन्कम फ्रॉम रॉयल्टी. एखाद्या व्यक्तीला रॉयल्टी मिळत असेल तर रॉयल्टी इन्कम इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. देन फोर्थ इन्कम इज रेंट फ्रॉम सबलेटिंग ऑफ हाऊस प्रॉपर्टी. आता ह्याचा केअरफुली अर्थ बघा. सबलेट करणे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज अ हाऊस प्रॉपर्टी अँड सपोज रेंट ऑफ दिस हाऊस इज ₹6,000. एखादं घर आहे, ह्या घराचं रेंट आहे ₹6,000 अँड ह्या हाऊसमध्ये सपोज देअर आर 4 रूम्स इन अ हाऊस. या घरामध्ये एकूण 4 रूम्स आहेत आणि या घरामध्ये सध्या जो भाडेकरू आहे त्याच्याकडून रेंट किती घेतलं जातं? ₹6,000. सपोज आपण त्या घराचे ओनर आहोत, आपल्याला रेंट किती मिळते? 6,000. आपण ओनर आहे आणि हा जो भाडेकरू कोण आहे, त्या भाडेकरूनं काय केलं तर हे जे काही 4 रूम्स आहेत, ओके, त्याचं तो 6,000 भाडं आपल्याला देतो आहे. ओके, हा आपल्या दोघांमधला व्यवहार आहे. त्यानं काय केलं, आपल्याला न सांगता या 4पैकी 2 रूम्स दुसऱ्या कोणाला तरी रेंटवरती दिल्या आणि त्या बदल्यात तो किती ते रेंट घेतोय? त्या 2 रूमचं ₹3,000 रेंट आपला भाडेकरू घेत आहे. दुसरा कोणतरी एक भाडेकरू आहे, त्याला हे 2 रूमची जागा वापरायला दिली आणि त्याचं ₹3,000 रेंट हा आपला भाडेकरूला मिळत आहे. ॲक्च्युली आपण ओनर आहे, आपल्याला भाडं मिळालं पाहिजे, पण आपल्याला पूर्ण घराचं भाडं मिळते, ₹6,000 आपल्याला इन्कम मिळते, रेंट मिळते. परंतु आपला जो कोण टेनंट आहे, आपला जो कोण भाडेकरू आहे, त्यानं आपल्या घरापैकी काही भाग दुसऱ्याला रेंटवरती दिला, त्याला सबलेट करणं असं म्हटलं जातं. एका भाडेकरूने ते घर, स्वतः तो भाडेकरू आहे, त्यानं त्यापैकी काही हिस्सा जर दुसऱ्याला रेंटवरती दिला, भाड्यानं दिला, तर त्या घराला सबलेट करणं असं म्हटलं जातं. आणि याद्वारे त्या जो कोण भाडेकरू आपला आहे त्याला किती महिन्याला मिळतात? समजा 3,000 मिळतात किंवा 2,000 मिळतात. हे जे काय त्याला इन्कम मिळते त्याला रेंट फ्रॉम सबलेटिंग असं म्हटलं जातं. आणि हे जे काय दर महिन्याला 2,000-3,000 मिळत असतील, ओके, आपल्या टेनंटला, आपल्या भाडेकरूला, ओके, ते जे इन्कम आहे इट इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. हे हाऊस, घराचं रेंट जरी असलं तरीसुद्धा तो हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम नाही, कारण आपण ओनर आहे. इन्कम हे 2,000-3,000 कोणाला मिळतं आहे तर त्या टेनंटला, भाडेकरूला मिळतं आहे. भाडेकरू हा काय घराचा मालक नाही. जर तो घराचा मालक असता आणि त्याला रेंट मिळत असतं तर ते हाऊस प्रॉपर्टीचे इन्कम आहे. परंतु या केसमध्ये रेंट कुणाला मिळते? जो आपला भाडेकरू आहे, ओके, त्याला रेंट मिळते आणि तो काय त्या घराचा ओनर नाही. त्यामुळे त्याला जे रेंट मिळेल हे हाऊस प्रॉपर्टी इन्कम नाही. इट इज ट्रीटेड ॲज अ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस.
त्यामुळे एखाद्या भाडेकरूने समजा ते घर त्याचं रेंटवरतीच होतं, पण त्यापैकी घरापैकी काही भाग जर दुसऱ्याला रेंटवरती त्यानं दिला आणि त्यातून त्याला जे काय रेंट मिळत असेल 1,000 2,000 3,000, इट इज रेंट ऑफ सबलेटिंग द हाऊस अँड दिस इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. देन फिफ्थ इज फॅमिली पेन्शन. एखाद्या व्यक्तीला फॅमिली पेन्शन मिळत असेल. फॅमिली पेन्शन म्हणजे काय, तर जर समजा एखादा व्यक्ती नोकरीमध्ये असताना जर त्याचा मृत्यू झाला, इफ एनी एम्प्लॉई इज डिसीज्ड ओके ड्यू टू एनी रिझन, देन एम्प्लॉयर गिव्ज पेन्शन टू हिज फॅमिली मेंबर्स, टू हिज वाईफ और टू हिज लिगल हेअर्स. जर एखादा कर्मचारी नोकरीमध्ये असताना त्याचा काही कारणामुळे मृत्यू झाला असेल, तर त्या घरामधील वाईफला किंवा मुलांना जो काही पेन्शन ही दिली जाते. मग ही जी पेन्शन दिली जाते त्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या फॅमिलीला, दॅट पेन्शन इज कॉल्ड एज अ फॅमिली पेन्शन. मग जे काय फॅमिली पेन्शन मिळते, पेन्शन मिळाले, पैसे मिळाले, हे इन्कम आहे अँड धिस इन्कम इज टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, ही पेन्शन पगारासारखी दर महिन्याला मिळते. ओके, ही पेन्शनचे जे इन्कम आहे इट इज टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सचं इन्कम असं मानलं जातं. दिस इज फिफ्थ इन्कम. देन नेक्स्ट इन्कम इज रेम्युनरेशन रिसिव्ड बाय कॉलेज टीचर फॉर एक्झाम वर्क. ओके, कॉलेजमधील जे कोण शिक्षक असतात त्यांना एक्झामशी रिलेटेड जे काय काम असतं, मग ते सुपरविजन असेल, मग ते पेपर चेकिंग असेल, पेपर सेटिंग असेल, ओके, ह्या कामासाठी जे काही त्यांना रेम्युनरेशन मिळतं, मानधन मिळतं, इन्कम मिळतो, ते इन्कमसुद्धा त्यांचं अदर सोर्सचं इन्कम असं मानलं जातं. रेम्युनरेशन रिसिव्ड बाय द टीचर फॉर द एक्झामिनेशन वर्क. परीक्षेशी संदर्भात मिळणारं जे काय मानधन आहे, कामाचे मोबदला आहे, ते अदर सोर्सचं इन्कम मानलं जातं. जो काही त्यांना दर महिन्याला पगार मिळतो, ओके, पगार दर महिन्याला मिळतो, तो काय जो पगार मिळतो ते इन्कम फ्रॉम सॅलरी आहे, ते सॅलरी इन्कम आहे, पगाराचं उत्पन्न आहे. परंतु परीक्षेशी रिलेटेड जी काही वेगवेगळी कामं असतात ती केल्याबद्दल जे काही मानधन मिळतं त्याला अदर सोर्सचं इन्कम असं मानलं जातं. दिस इज सिक्स्थ एक्झाम्पल. देन सेवन्थ पॉईंट इज ग्राउंड रेंट रिसिव्ड. ओके, इफ देर इज सम ओपन एरिया अँड इफ इट इज युज्ड ॲज अ ग्राउंड and when it is given on a rent, okay, the rent received of such ground, the income is treated or is called as a income from other sources. एखादी मोकळी जागा असेल, एखादं ग्राउंड असेल, मैदान असेल, ते रेंटवरती देऊन जे काय रेंट मिळेल, जे काही इन्कम मिळेल, ते इन्कम, ते उत्पन्न हे अदर सोर्सचं इन्कम असं मानलं जातं. दिस इज सेवन्थ एक्झाम्पल. देन नेक्स्ट इज इन्कम फ्रॉम अनडिस्क्लोज्ड सोर्स. एखादं इन्कम आहे ते जर डिस्क्लोज केलं नसेल, सांगितलं नसेल आणि काही वर्षांनी ते लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीनं इन्कम लपवलेलं आहे, सांगितलं नाही, ओके, डिस्क्लोज केलं नाही, तर ते इन्कम टॅक्सेबल मानलं जातं अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. एखादं इन्कम ते कोणत्याही फील्डमधलं असेल, ओके, पण जर ते डिस्क्लोज केलं नसेल आणि नंतर ज्यावेळी ते लक्षात येईल त्यावेळेला ते टॅक्सेबल होतं आणि त्याला ते अदर सोर्सचं इन्कम म्हणून मानलं जातं. दिस इज एट्थ एक्झाम्पल. देन नाईन्थ एक्झाम्पल इज सॅलरी रिसिव्ड और पेन्शन रिसिव्ड बाय MP, MLA और MLC. MP मीन्स मेंबर ऑफ पार्लमेंट, म्हणजेच खासदार. मेंबर ऑफ पार्लमेंट आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्याला एक खासदार असतात, त्यांना आपण MP म्हणजेच मेंबर ऑफ पार्लमेंट असं म्हणतो. त्यानंतर MLA. ओके, MLA म्हणजे काय, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे थोडक्यामध्ये आमदार. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक तालुक्याला एक आमदार असतात. ओके, मग हे आमदार असतील किंवा खासदार असतील किंवा MLC म्हणजे काय, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके, म्हणजे विधान परिषदेवरचे आमदार. ओके, आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांना जी काय सॅलरी मिळते किंवा जी काय पेन्शन मिळते, त्यांना पगार मिळाला दर महिन्याला, त्यांना जे पेन्शन मिळेल ती दर महिन्याला मिळते, परंतु ती टॅक्सेबल होते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून. ओके, त्यांना जो काय पगार मिळतो किंवा पेन्शन मिळते हे त्यांचं अदर सोर्सचं इन्कम आहे असं मानलं जातं आणि ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये दाखवलं जातं. त्यानंतर नेक्स्ट इन्कम इज इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर फ्रॉम लँड इन फॉरेन कंट्री. एखाद्या व्यक्तीची फॉरेनमध्ये
परदेशामध्ये जमीन असेल, शेतजमीन, आणि त्या शेतजमिनीमध्ये शेती करून जे काही उत्पन्न मिळेल, हे जे इन्कम आहे शेतीचं, फॉरेन कंट्रीमध्ये असलेल्या लँडमधून त्यांनी ते इन्कम मिळवलं आहे, ते इन्कमसुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून ते टॅक्सेबल मानलं जातं. हे ॲग्रिकल्चर इन्कम आहे. जर शेती भारतामध्ये असेल तर भारतामध्ये शेतीचं उत्पन्न हे माफ आहे, एक्झम्प्ट आहे. परंतु इफ an agricultural land is situated outside India, then income obtained from such agricultural land is taxable under the head income from other sources. एखाद्या व्यक्तीची शेती परदेशामध्ये असेल आणि ती शेती करून जे काही इन्कम मिळेल ते इन्कम टॅक्सेबल आहे. हे आणि कोणत्या हेडिंगखाली? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेडिंगखाली. त्यानंतर नेक्स्ट इज इन्कम फ्रॉम लीज होल्ड प्रॉपर्टी. एखादी प्रॉपर्टी लीजवरती दिली, करारानं दिली, आणि त्यातून जर काय 1 वर्षासाठी लीजवर दिली, 2 वर्षासाठी दिली, 5 वर्षासाठी दिली, ओके, लीजवर म्हणजे भाडेपट्टीनं दिली, भाडे करार करून दिली, टेम्पररी रेंटवरती दिली, तर त्यातून जे काही इन्कम मिळेल ते इन्कमसुद्धा हे अदर सोर्स इन्कम म्हणून मानलं जातं. त्यानंतर इन्शुरन्स कमिशन रिसिव्ड बाय इन्शुरन्स एजंट्स. जे काही विमा प्रतिनिधी असतात, इन्शुरन्स एजंट्स, ओके, त्यांना जे काय कमिशन मिळतं किंवा त्यांना जो काय इन्शुरन्सचा बोनस मिळतो तो देखील हा अदर सोर्सचं इन्कम हे मानलं जातं. त्यानंतर इन्कम फ्रॉम मार्केट, फेरीज, फिशरीज एक्सेट्रा. फिशरी म्हणजे मत्स्य व्यवसाय. एखाद्या व्यक्तीला मार्केटमधून, बाजारपेठेतून किंवा मत्स्य व्यवसाय करून जर काही इन्कम मिळत असेल तर ते त्याचं अदर सोर्स इन्कम हे मानलं जातं. ओके, दीज आर द डिफरंट इन्कम्स विच आर टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ह्या हेडिंगखाली हे नॉर्मली एवढे सर्व इन्कम्स येतात. जर आपण पहिल्यापासून पाहिलं तर जे पहिले इन्कम आहे ते होतं इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम बँक डिपॉझिट, ऑन बँक डिपॉझिट, ऑन डिपॉझिट्स विथ कंपनी, ऑन लोन्स गिव्हन, ऑन व्हेरियस इन्व्हेस्टमेंट्स एक्सेट्रा एक्सेट्रा. आपण बँकेमध्ये डिपॉझिट ठेवलं, आपण कंपनीमध्ये डिपॉझिट ठेवलं, आपण कोणाला कर्ज दिलं, आपण एखादी गुंतवणूक केली, तर त्या गुंतवणुकीवरती जे काय व्याज मिळतं, इंटरेस्ट रिसिव्ड, हे इन्कम फ्रॉम अदर सोर्स इन्कम मानलं जातं. त्यानंतर डायरेक्टर्सना मीटिंग अटेंड केल्याबद्दल फी मिळाली, मानधन मिळालं, पैसे मिळाले, इन्कम आहे, ते अदर सोर्स इन्कम मानलं जातं. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला रॉयल्टीमधून जर काही इन्कम मिळत असेल ते देखील अदर सोर्स इन्कम आहे. त्यानंतर चौथं पाहिलं की एखाद्या भाडेकरूने त्याच्या घरापैकी काही भाग दुसऱ्या भाडेकरूला दिला, त्यातून जर तो काय पैसे मिळवत असेल त्याला सबलेटिंग करणं असं म्हणतात. ओके, ते जे काही इन्कम आहे ते सुद्धा अदर सोर्स इन्कम आहे. एखाद्या व्यक्तीला फॅमिली पेन्शन मिळते, एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर त्याला काय त्याची वाईफ किंवा फॅमिली मेंबर्सना जे काही पेन्शन मिळते ते जे इन्कम आहे इट इज ऑल्सो अदर सोर्स इन्कम. देन रेम्युनरेशन रिसिव्ड बाय कॉलेज टीचर्स फॉर डुईंग एक्झामिनेशन वर्क. ओके, शिक्षकांना परीक्षेचे काम केल्याबद्दल जे काय मानधन मिळतं, मोबदला मिळतो, ते इन्कमसुद्धा अदर सोर्स इन्कम आहे. त्याचबरोबर ग्राउंडचं रेंट मिळालं, एखादं अनडिस्क्लोज्ड सोर्स जो सांगितलं नव्हतं, हे इन्कम लपवलं होतं, ओके, ते इन्कम जर लक्षात आलं तर ते अदर सोर्स इन्कम मानलं जातं. त्यानंतर आमदार आणि खासदारांना मिळणारा पगार आणि मिळणारे पेन्शन हे देखील त्यांचं अदर सोर्स इन्कम आहे. त्यानंतर इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चरल लँड सिच्युएटेड इन फॉरेन कंट्री. फॉरेनमध्ये शेती असेल त्यातून मिळालेले इन्कम हे अदर सोर्स इन्कम मानलं जातं. ओके, दीज आर द डिफरंट इन्कम्स. ओके, अँड दीज इन्कम्स आर टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, हे सर्व जे इन्कम आपण आत्ता पाहिले हे सर्व इन्कम्स हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेडिंगखाली टॅक्सेबल होतात. आता असे काही इन्कम्स आहेत आणि ते इन्कम हे स्पेसिफिकली या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्येच येतात. ओके, आत्ताचे जे इन्कम्स होते हे कॉमन इन्कम्स आहेत. आता काय सांगितलं बघा, फॉलोइंग इन्कम्स आर स्पेसिफिकली टॅक्सेबल अंडर धिस हेड. आपल्याला काही वेळेला प्रश्न विचारला जातो की विच इन्कम्स आर टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेडिंगखाली कोणकोणती इन्कम टॅक्सेबल होतात, तर आपण आत्ता जवळपास एक 10 ते 12 हे इन्कम्स ऑलरेडी पाहिलेले आहेत. ओके, त्यानंतर अजून कोणकोणती इन्कम्स ह्या हेडमध्ये येतात बघा. पहिलं म्हणजे डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम कंपनी ऑर कोऑपरेटिव्ह सोसायटीज. जर आपण कंपनीचे किंवा कोऑपरेटिव्हचे शेअर्स खरेदी केले असतील
तर त्या शेअर्सवरती आपल्याला डिव्हिडंड मिळतो, लाभांश मिळतो. जो काही डिव्हिडंड मिळतो कंपनीकडून किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून, तो डिव्हिडंड हा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये तो दाखवला जातो. ओके, इट इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इतर मार्गाने हे मिळणारं इन्कम आहे. ओके, दिस इज फर्स्ट पॉईंट. सो डिव्हिडंड रिसिव्ड बाय इंडिव्हिज्युअल फ्रॉम कंपनी और कोऑपरेटिव्ह सोसायटी इज इन्कम ऑफ अदर सोर्सेस. ते इन्कम अदर सोर्सचं इन्कम मानलं जातं. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन सेकंड इज विनिंग फ्रॉम लॉटरीज. एखाद्या व्यक्तीनं लॉटरी काढली आणि त्याला लॉटरीचं बक्षीस मिळालं, प्राईज मिळालं, बक्षीस मिळालं, पैसे मिळाले, हे इन्कम आहे. हे इन्कमसुद्धा अदर सोर्सचं इन्कम मानलं जातं. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीनं क्रॉसवर्ड पझल, म्हणजे एखादी पझल असेल, ओके, ती पझल सोडवली आणि पझल सोडवल्याबद्दल त्याला काही इन्कम मिळालं असेल, प्राईज दिला असेल, किंवा एखाद्या व्यक्तीनं हॉर्स रेसमधून बक्षीस मिळवलं असेल, कार्ड गेम म्हणजे पत्त्यांचा गेम्समधून काय पैसे मिळवले, गॅम्बलिंग केलं, बेटिंग केलं, त्यातून जर काय त्यानं इन्कम मिळवलं असेल तर ते इन्कमसुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्स म्हणून ते टॅक्सेबल होतं आणि कॅल्क्युलेट केलं जातं. एखाद्या व्यक्तीला लॉटरी लागली, एखाद्या व्यक्तीनं एखादी गेम सोडवली, पझल सोडवली, त्यानं हॉर्स रेसिंगमधून पैसे मिळवले, पत्त्यांचा गेम्समधून पैसे मिळवले, बेटिंग केलं, ओके, त्यातून पैसे मिळवले, देन दीज इन्कम्स आर टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. दिस इज सेकंड. थर्ड इज इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ओके, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्या असतात त्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा डिबेंचरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, कर्ज रोखे, डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे, त्यामध्ये जर काय गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीवरती आपल्याला इंटरेस्ट म्हणजे व्याज मिळतं. व्याज मिळालं हे सुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मानलं जातं. दिस इज थर्ड. देन फोर्थ इज हायर चार्जेस ऑफ मशिनरी, प्लांट अँड फर्निचर. जर आपण आपल्याकडची मशिनरी किंवा प्लांट किंवा फर्निचर कुणाला हायर केलं, हायर करणे म्हणजे रेंटवरती देणे, जर रेंटवरती दिलं असेल, बघा, इफ एन इंडिव्हिज्युअल इज नॉट कॅरिंग ऑन बिझनेस ऑफ लेटिंग ऑन हायर द मशिनरी, प्लांट अँड फर्निचर. समजा आपला हा बिझनेस नाही, आपला हा व्यवसाय नाही की आपण मशिनरी, फर्निचर, प्लांट रेंटवरती द्यायचा आपला व्यवसाय नाही, पण तरीसुद्धा जर समजा आपण आपल्याकडचं फर्निचर, आपल्याकडची मशिनरी हे जर कोणाला हायर केली असेल, रेंटवर दिली असेल, तर हायर चार्जेस रिसिवड, हायर चार्जेस म्हणजेच रेंट रिसिवड बाय द ऑकेजनल लेटिंग ऑफ सच आयटम्स आर टॅक्सेबल अंडर दिस हेड. जर आपण हे कधीतरी करत असू, जर आपला हा व्यवसाय नसेल, आपले मशिनरी, प्लांट किंवा फर्निचर कुणाला रेंटवरती देण्याचा आपला व्यवसाय नसेल, जर आपण हे कधीतरीच करत असू, तर त्यातून मिळणारं जे काही इन्कम आहे, धिस इन्कम इज ऑल्सो टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. दिस इज फोर्थ इन्कम विच इज टॅक्सेबल अंडर दिस हेड. त्याचबरोबर बघा पुढचं काय, इनसेपरेबल रेंट ऑफ बिल्डिंग. ओके, बघा, इफ ॲन असेसी लेट्स आउट ऑन हायर. एखाद्या व्यक्तीने जर हायर केली, हायर करणे म्हणजे रेंटवरती देणे, काय, अ बिल्डिंग अलॉंग विथ अदर असेट्स लाईक मशिनरी, फर्निचर, प्लांट एक्सेट्रा. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःची बिल्डिंग एखाद्याला रेंटवरती दिली, कशाबरोबर, तर बिल्डिंगबरोबर मशिनरी पण दिली आहे, फर्निचर पण दिले आणि प्लांट पण दिले, हे सर्व जर एकत्रपणे रेंटवरती दिलं असेल, तर रेंट रिसिव्ड फॉर सच सेट ऑफ असेट, ह्या सर्व असेटसाठी मिळून जे काय रेंट मिळेल, म्हणजे बिल्डिंग दिले, मशिनरी दिले, फर्निचर दिले किंवा प्लांट दिला आहे, त्याचं जे काय रेंट मिळेल, इट इज टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. जे रेंट मिळेल ते सुद्धा अदर सोर्सचं इन्कम मानलं जातं. दिस इज फोर्थ. अँड लास्ट इज कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट. ओके, एनी मनी रिसिव्ड by an individual under Keyman insurance policy including bonus is taxable under the head income from other sources. आता प्रश्न येतो, ही कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी काय असते? की म्हणजे महत्त्वाचा, मॅन, कंपनी आपल्या एम्प्लॉईपैकी जे सर्व महत्त्वाचे एम्प्लॉईज असतात त्यांचा इन्शुरन्स काढते. ओके, आणि त्या इन्शुरन्सचे पैसे हे नंतर त्या व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या फॅमिलीमधल्या मेंबर्सना मिळतात, त्या पॉलिसीचे पैसे. मग ही पॉलिसी कंपनी काढते आपल्या एम्प्लॉईची, आणि त्याचे जे काही पैसे मिळाले असतील तर ते पैसे जे मिळाले आहेत, इन्कम आहे, आणि ते इन्कमसुद्धा अदर सोर्स इन्कम असं म्हटलं जातं. कीमॅन इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळाले, देन इट इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस.
Okay, these are the different incomes which are taxable under the head income from other sources. मगाशी आपण एक 12-13 इन्कम्स पाहिलेले. त्याचबरोबर इथं पाहिलं की डिव्हिडंड कंपनी किंवा कोऑपरेटिव्हकडून डिव्हिडंड मिळाला तर ते अदर सोर्सचं इन्कम आहे. एखाद्याला लॉटरी लागली, एखाद्याला बक्षीस मिळाला, हॉर्स रेसिंगमधून पैसे मिळाले, बेटिंगमधनं पैसे मिळाले तर ते अदर सोर्सचं इन्कम आहे. त्यानंतर डिबेंचरवरती व्याज मिळालं, गव्हर्मेंट सिक्युरिटीवरती व्याज मिळालं तर ते अदर सोर्सचं इन्कम आहे. त्याचबरोबर आपण आपल्याकडची मशीन, प्लांट, फर्निचर जर हायर केली, रेंटवरती दिली तर ते सुद्धा अदर सोर्सचं इन्कम आहे. त्यानंतर आपण आपली बिल्डिंग इतर असेट्स बरोबर, मशिनरी, फर्निचर बरोबर सर्व एकत्रित रेंटवर दिली तर मिळणारं इन्कम हे सुद्धा अदर सोर्सचं इन्कम आहे. आणि त्याचबरोबर सर्वात शेवटी की कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी जी असते त्याची रक्कम मिळाली तर ते सुद्धा पैसे हे अदर सोर्स इन्कम म्हणून मानलं जातं. ओके, दीज आर द डिफरंट इन्कम्स विच आर टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. हे सर्व इन्कम्स हे अदर सोर्स इन्कम म्हणून ट्रीट केले जातात. आता बघा नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट आहे तो आहे डिडक्शन फ्रॉम इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. हे जे हेडिंग आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, यातून आपल्याला काही डिडक्शन्स मिळतात, वजावट मिळतात. दे आर गिव्हन इन सेक्शन 57 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. बघा, इन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस फॉलोइंग डिडक्शन्स आर अलावेबल. कोणकोणते डिडक्शन मिळतात बघा. पहिलं आहे इन केस ऑफ इंटरेस्ट अँड डिव्हिडंड. आपल्याला जर व्याज मिळालं असेल किंवा डिव्हिडंड मिळाला असेल तर कोणते डिडक्शन मिळतात. एनी रिजनेबल अमाऊंट पेड बाय वे ऑफ कमिशन ऑर रेम्युनरेशन टू बँकर ऑर एनी अदर पर्सन फॉर रिअलायझिंग सच डिव्हिडंड ऑर इंटरेस्ट ऑन बिहाफ ऑफ असेसी. म्हणजे आपण गुंतवणूक जी केलेली आहे त्या गुंतवणुकीवरती जर आपल्याला इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड मिळणार असेल किंवा मिळाला असेल तर तो डिव्हिडंड किंवा ते व्याज मिळण्यासाठी आपल्याला जो काही खर्च पेड करावा लागतो, मग तो कमिशन द्यावं लागतं किंवा काय बँकरला रेम्युनरेशन द्यावं लागतं किंवा कुणाला व्यक्तीला पैसे द्यावे लागतात, ते सर्व खर्च हे आपण त्या इंटरेस्टमधून डिडक्ट करू शकतो. म्हणजेच काय, समजा आपल्याला 20,000 रुपये व्याज मिळालं, इन्कम किती आपलं 20,000 रुपये हे इन्कम आहे. पण हे व्याज मिळवण्यासाठी आपल्याला जर समजा 2,000 खर्च आला, मग कमिशनचा आला किंवा अजून कुठला खर्च आला, तर जे खर्च आलेला आहे तो खर्च आपण मिळालेल्या इन्कममधून डिडक्ट करू शकतो, वजा करू शकतो. आणि आपलं इन्कम 20,000 मिळालं होतं, त्यातनं 2,000 रुपये खर्च झाला, फक्त इन्कम राहिले किती 18,000. एवढंच इन्कम आपण दाखवू शकतो. त्यामुळं त्या इन्कममधून, इंटरेस्टमधून आपल्यासाठी जो काय डिव्हिडंड किंवा इंटरेस्ट गोळा करण्यासाठी जो खर्च झालेला आहे मिळवण्यासाठी, तो खर्च दाखवता येतो. हा एक. त्याचबरोबर दुसरं, एनी इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर द परचेस ऑफ शेअर्स ऑर सिक्युरिटीज. समजा आपण शेअर्स खरेदी केलेत, गव्हर्मेंट सिक्युरिटीज खरेदी केलेल्या आहेत आणि ती इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर आपण कर्ज काढलं असेल, इन्व्हेस्टमेंट आपण शेअर्समध्ये केलेली आहे किंवा गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये केलेली आहे, पण ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर आपण अगोदर लोन काढलं असेल तर त्या लोनवरचं जे काही व्याज आहे, इंटरेस्ट ऑन लोन, ते कर्ज आपण का काढलं आहे तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, शेअर्स खरेदी करण्यासाठी जे काय आपण कर्ज काढलं असेल तर त्या कर्जावरचं जे व्याज आहे ते व्याजसुद्धा आपल्याला त्या व्याजाची ह्यातनं डिडक्शन मिळते. ओके, वजावट मिळते. आणि शेवटी सांगितले दीज डिडक्शन्स आर नॉट अवेलेबल टू फॉरेन कंपनी. फॉरेन कंपनीमधल्या कडून जर काही व्याज मिळालं असेल किंवा डिव्हिडंड मिळाला असेल तर त्याच्यावर मात्र कोणतीही सूट मिळत नाही. जे व्याज आहे, जो डिव्हिडंड आहे ते फुल्ली टॅक्सेबल आहे. दिस इज फर्स्ट इन केस ऑफ इंटरेस्ट अँड डिव्हिडंड. देन सेकंड आहे इन्कम फ्रॉम लेटिंग मशिनरी, प्लांट, फर्निचर विथ ऑर विदाऊट बिल्डिंग. जर आपण आपल्याकडची मशीन किंवा प्लांट किंवा फर्निचर हे बिल्डिंगसहित किंवा बिल्डिंग व्यतिरिक्त जर आपण ते कोणाला रेंटवरती दिलं असेल तर त्यातून जे काय रेंटचं इन्कम मिळतं, जे काय उत्पन्न मिळतं, त्या इन्कममधून आपण काही डिडक्शन आपल्याला मिळू शकतात, वजावट त्या इन्कममधनं मिळू शकते. कोणकोणत्या? फॉर एक्झाम्पल बिल्डिंगचा रिपेरिंगचा खर्च असेल, बिल्डिंगचा आपण किंवा मशिनरीचा, फर्निचरचा आपण इन्शुरन्स काढलेला खर्च असेल, किंवा आपण मशिनरी प्लांटला समजा काही दुरुस्तीसाठी केलेला खर्च असेल, ह्या असेटचं डेप्रिसिएशन असेल किंवा इतर कोणता खर्च केला असेल. आपल्याला समजा रेंट मिळाला 80,000, ही इन्कम आहे, आपण आपल्या ह्या असेट्स रेंटवरती दिल्या होत्या, त्यातून आपण हे जे काही खर्च दिलेले आहेत हे त्यातनं वजा करू शकतो, जेणेकरून आपलं इन्कम तेवढ्यानं कमी दिसेल. इन्कम कमी दिसलं की ऑटोमॅटिक आपल्याला टॅक्ससुद्धा कमी द्यावा लागेल. त्यामुळे मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग आपण रेंटवरती दिलं तर ते जे काही मिळणारं इन्कम आहे त्यामधून आपल्याला एवढ्या डिडक्शन्स मिळू शकतात.
मग ते रिपेरिंगचं असेल, इन्शुरन्स काढलेलाचा हप्ता असेल किंवा डेप्रिसिएशन असेल किंवा आणि कुठला त्या असेटचा खर्च असेल त्याचं आपल्याला डिडक्शन मिळू शकते. दिस इज सेकंड. देन थर्ड इज फॅमिली पेन्शन. एखाद्या व्यक्तीला फॅमिली पेन्शन जर मिळत असेल ओके, तर त्या फॅमिली पेन्शनपैकी 1/3 ऑफ फॅमिली पेन्शन जे काय पेन्शन मिळते त्याच्या 1/3 1/3 ऑर ₹15,000 विच एव्हर इज लेस. एकतर 1/3 किंवा पेन्शन जेवढी आहे त्या पेन्शन रकमेच्या 1/3 किंवा 15,000 ह्या दोन्हीपैकी जी रक्कम लहान असेल तेवढ्याची डिडक्शन मिळू शकते. जेवढी फॅमिली पेन्शन मिळाली वर्षभराची त्याच्या 1/3 किंवा 15,000 वर्षाचे या दोन्हीपैकी विचेवर इज लेस, जी रक्कम लहान असेल तेवढ्याची डिडक्शन आपल्याला मिळते. अँड लास्ट आहे इन केस ऑफ एनी अदर इन्कम. इतर कोणते इन्कम असेल तर काय, एनी एक्सपेंडिचर विच इज नायदर पर्सनल नॉर ऑफ कॅपिटल नेचर अँड एक्सक्लुझिव्हली मेड टू अर्न एनी इन्कम इज अलाउड ॲज अ डिडक्शन. इतर कोणते इन्कम आपल्याला मिळालं असेल ते इन्कम मिळवण्यासाठी जर आपल्याला खर्च काय आला असेल डायरेक्ट ते इन्कम मिळवण्यासाठी तर तो खर्चाचं आपल्याला त्यातून डिडक्शन ही मिळू शकते अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, सो दीज आर द 4 डिडक्शन्स फ्रॉम इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आपण ज्या वेळेला नेक्स्ट लेक्चरमध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं एक्झाम्पल्स पाहणार आहोत, त्यावेळेला आपल्याला याचा वापर करावा लागणार आहे. सो इन दिस पर्टिक्युलर लेक्चर we have started with this particular topic income from other sources, and in this lecture we have studied which incomes are taxable under this head and which deductions are available from income from other sources. ओके, आजच्या या लेक्चरमध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेडिंगमध्ये कोणकोणते इन्कम्स येतात ते इन्कम्स आपण पाहिले. त्याचबरोबर सर्वात शेवटी आत्ता आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमधून कोणकोणत्या 4 डिडक्शन दिल्या जातात हे पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचा फॉर्मॅट पाहणार आहोत आणि एक्झाम्पल देखील सुरू करणार आहोत. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.